नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत। पोलीस भरती, पोलीस प्रशासन, करंट अफेअर्स, सामान्य विज्ञान यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत। या व्हिडिओमधले सर्वच प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट झालेले हे प्रश्न असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्ही जर आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती आणि अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो, जेणेकरून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत। आणि या व्हिडिओला आपलं एक लाईक द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा। सुरू करूयात आपले प्रश्न। बघा, प्रश्न पहिला आहे, सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? बघा, पर्याय बघूयात आपण। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर याचं उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्यामुळे तुमची सुद्धा प्रॅक्टिस होईल। जे पण प्रश्न आपण घेणार आहोत त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बघा, पर्याय मराठी, अरबी, संस्कृत, पोर्तुगीज। सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर उत्तर आहे पोर्तुगीज। पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे। सर्कस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतील आहे। प्रश्न दुसरा बघा, नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह, बघा, नवरात्रींचा समूह, नवरात्रीचा समूह, रात्रींचा समूह आणि नवरात्र उत्सव। तर नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रात्रींचा समूह। नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह रात्रींचा समूह असा होईल। उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर लक्षात ठेवा। बघा, प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवाडा या अर्थाने वापरला आहे? पर्याय बघा, त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नकोस, तो एका पक्षाचा पुढारी आहे, त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल, प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात। तर उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात। तर याचा पक्ष हा शब्द पंधरवाडा या अर्थाने वापरला कोणत्या वाक्यात वापरलेला आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये पक्ष हा शब्द पंधरवाडा या अर्थाने वापरलेला आहे। तो कसा? तर प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात। 2 पक्ष हा शब्द मेन शब्द आहे। पर्याय वाचताना नीट वाचून घ्यायचे। उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात। प्रश्न क्रमांक 4 बघा, वंदन या शब्दातील अनुसार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? वंदन या शब्दातील अनुसार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? पर्याय बघा, मुख, नमस्कार, शिर, हात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुख। उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 मुख। लक्षात ठेवायचे उत्तर। प्रश्न क्रमांक 5 बघा, नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? पर्याय आहे शिवसागर, गांधीसागर, जवाहर सागर, सरदार प्रकल्प। तर उत्तर पर्याय क्रमांक 4 सरदार प्रकल्प हे आपलं बरोबर उत्तर आहे। नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे? सरदार प्रकल्प। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? पर्याय बघा, कोची, हल्दिया, मंगळूर, मार्मा, गोवा। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हल्दिया। भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी हल्दिया बंदर नाही। प्रश्न क्रमांक 7 आहे, पंचमढी व चिखलदरा हे थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर पर्याय बघा, आरवली, सह्याद्री, सातपुडा, विंध्या। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातपुडा। पंचमढी व चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणे सातपुडा पर्वतावर आहेत। उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 सातपुडा हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय आहेत गोदावरी, सतलज, महानदी, कृष्णा। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महानदी। हिराकुंड धरण महानदी नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 9, आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? पर्याय आहे त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, मेघालय। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा।
आगरतळा राज्याची राजधानी त्रिपुरा ही आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर भीमराव आंबेडकर, ग आगरकर, पंडिता रमाबाई. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी SNDT विद्यापीठाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 11 आहे, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? पर्याय बघा, सत्यार्थ प्रकाश, सार्वजनिक सत्यधर्म, जातीय सलोखा, अनहिलेशन ऑफ कास्ट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म. महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 12 आहे, जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? उत्तर आहे लोकमान्य टिळक, लोकहितवादी, ग आगरकर, महात्मा फुले. उत्तर पर्याय क्रमांक 3 ग आगरकर. जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे ग आगरकर महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत. प्रश्न क्रमांक 13 बघा, मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण? पर्याय आहेत मगो रानडे, ग आगरकर, लोकहितवादी, लोकमान्य टिळक. याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. आपण उत्तर बघूयात. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण? तर पर्याय क्रमांक 1 मगो रानडे हे मराठी सत्तेच्या उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते आहेत. कोण? तर पर्याय क्रमांक 1 मगो रानडे. प्रश्न क्रमांक 14 आहे, सर्व साक्षी जगत्तेती त्यास नकोस मध्यस्थो. तो हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? सर्व साक्षी जगत्तेती त्यास नकोच मध्यस्थो हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? बघा पर्याय, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, डिफरेंट क्लास, बहिष्कृत हितकारिणी सभा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज. सर्व साक्षी जगत्तेती त्यास नकोच मध्यस्थो हे सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते. तर कोणत्या? तर सत्यशोधक समाज यांचे हे ब्रीदवाक्य होते. प्रश्न क्रमांक 15 आहे, पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर उत्तर आहे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लाला लजपतराव. तर पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाला लजपतराव यांना पंजाब केसरी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16 आहे, इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? तर पर्याय आहेत क्लाइव्ह रॉबर्ट, डलहौसी, विल्यम बेंटिक, लॉर्ड न्यू. उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 विल्यम बेंटिक हा इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा विल्यम बेंटिक यांनी संमत केला. पर्याय क्रमांक 3 उत्तर लक्षात ठेवा विल्यम बेंटिक. प्रश्न क्रमांक 17 आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? तर पर्याय आहे लॉर्ड रिपन, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? पर्याय बघा पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार पटेल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. उत्तर लक्षात ठेवा, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 19 बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? तर पर्याय मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन हे कोलकाता या शहरात झाले. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. वारंवार विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये द्यायची प्रयत्न करा. तर बघूयात प्रश्न क्रमांक 20, परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? तर पर्याय आहे केंद्रीय, राज्य, समवर्ती यापैकी नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 1 केंद्रीय. परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या
केंद्रीय यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? प्रश्न क्रमांक 21, राज्यपाल कोणास जबाबदार असतात? तर उत्तर आहे मुख्यमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रपती. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. राज्यपाल हे राष्ट्रपती यांना जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक 22 आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर पर्याय बघा, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? पर्याय बघा, तिसऱ्या भागात, पहिल्या भागात, चौथ्या भागात आणि दुसऱ्या भागात. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 चौथ्या भागात. भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? तर न्याय यंत्रणेस, सर्वसामान्य जनतेस, कार्यकारी मंडळास, कायदे मंडळास. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 कायदे मंडळास. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार हे कायदे मंडळास आहेत. प्रश्न क्रमांक 25 बघा, महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? पर्याय बघा, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे नाशिक येथे आहे. कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? बघा पर्याय, परळी वैजनाथ, कोराडी, एकलहरे, कोयना. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोयना. कमी पावसाचा परिणाम हा कोयना या विद्युत केंद्रावर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? पर्याय बघा, मुसी, चंबळ, सुवर्णरेखा, झेलम. तर उत्तर आहे कोटा शहर हे चंबळ या नदीच्या किनाऱ्यावर आहे. पर्याय क्रमांक 2 चंबळ हे आपलं बरोबर उत्तर आहे. कोटा शहर हे चंबळ या नदीच्या किनाऱ्यावर आहे. उत्तर लक्षात ठेवा. नंतर बघा प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर पर्याय आहेत मोले मिंटो कायदा, मोटेंगू चेम्सफोर्ड कायदा, 1935चा कायदा, रोलेट कायदा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रोलेट कायदा. रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. नंतर प्रश्न क्रमांक 29, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणाला म्हटले जाते? तर पर्याय आहेत मगो रानडे, शीम परांजपे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग तरखडकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 30 आहे, कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? तर पर्याय बघा, नाना पाटेकर, अशोक सराफ, काशीनाथ घाणेकर, अरुण सरनाईक. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अशोक सराफ हे आपलं बरोबर उत्तर आहे. अशोक सराफ या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळाला आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 31, नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा 2024 ही थीम काय होती? नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा 2024 ही थीम काय होती? पर्याय आहे बी ए रोड सेफ्टी हिरो, सेव्ह अ लाईफ, सेफ्टी फर्स्ट, बी अ हिरो ऑन रोड. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बी अ रोड सेफ्टी हिरो हे आपलं बरोबर उत्तर आहे. नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा 2024ची थीम ही बी अ रोड सेफ्टी हिरो ही होती. उत्तर लक्षात ठेवा. नंतर प्रश्न क्रमांक 32, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे? उत्तर बघा, डॉक्टर D.R. राव, डॉक्टर व्ही कुरियन, डॉक्टर A.K. सहा, डॉक्टर P.K. मिश्रा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर P.K. मिश्रा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर P.K. मिश्रा यांची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
पर्याय बघा महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा, राजस्थान. तर उत्तर पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले. तर अशी कोणती बँक आहे? पर्याय बघा युनायटेड बँक, इम्पिरियल बँक, रॉयल बँक, ब्रिटिश बँक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इम्पिरियल बँक. इम्पिरियल बँक ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, सुरजागड खोदकाम कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा पर्याय गडचिरोली, नंदुरबार, रत्नागिरी, बीड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. गडचिरोली हे आपलं बरोबर उत्तर आहे. सुरजागड खोदकाम हे गडचिरोली या जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक 1 गडचिरोली हे आपलं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 37, श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे? तर पर्याय आहेत यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, विमेन अँड चाइल्ड, ट्रायबल अफेअर्स, लेबर अँड एम्प्लॉयमेंट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मंत्रिपद देण्यात आले आहे. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. उत्तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 38 आहे, धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्रे आहेत? तर पर्याय आहे 4, 5, 6 आणि 7. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 5. धुळे जिल्ह्यात 5 विधानसभा क्षेत्रे आहेत. नंतर आहे प्रश्न क्रमांक 39, आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते? तर उत्तर आहे, त्या अगोदर पर्याय बघूयात, गोंदूर, साक्री, शिरपूर, मुंदलवड. यापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंदलवड. आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान मुंदलवड हे आहे. पर्याय क्रमांक 4 मुंदलवड हे आपलं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 40, दहशतवादी आणि त्या संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्याकरिता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली? तर पर्याय आहे NIA, NCG, CIA, IB. उत्तर पर्याय क्रमांक 1 NIA. NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. NIAचा फुल फॉर्म होतो NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. याचा फुल फॉर्मसुद्धा लक्षात ठेवायचा आहे. या प्रश्नाऐवजी कधी NIA याचा फुल फॉर्मसुद्धा विचारण्यात येतो. तर आपलं उत्तर NIA हे बरोबर उत्तर आहे. दहशतवादी आणि त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतात NIA या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे. NIA म्हणजेच लक्षात ठेवा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. नंतर प्रश्न क्रमांक 41 आहे, रक्त व त्यांच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? हिमॅलॉजी, डर्मॅटॉलॉजी, हेपॅटिसोलॉजी, हेलॉजी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमॅलॉजी. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास करणे म्हणजेच हिमॉलॉजी. प्रश्न क्रमांक 42 आहे, कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात. तर कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा कशाचा उपयोग करतात? पर्याय बघा टॅनिन, इथिलीन, अर्जिनिन, क्लोरीन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इथिलीन. कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीनचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 43 आहे, यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? तर पर्याय बघा जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, CO, BDO. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्ह्याचे पालकमंत्री. जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात. नंतर बघा प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? पर्याय बघा कॉमन रोज, ब्ल्यू पॅनसी, ब्ल्यू मॉर्मॉन, कॉमन टायगर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्ल्यू मॉर्मॉन. ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 45, ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बघा ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय आहेत केरळ, चेन्नई, ओरिसा, आंध्र प्रदेश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. ओणम हा सण प्रामुख्याने केरळ या राज्यात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 46 आहे, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली? तर बघा बाळ गंगाधर टिळक, आत्माराम पांडुरंग, राजाराम मोहन रॉय,
बाळशास्त्री जांभेकर. तर यापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्माराम पांडुरंग हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. नंतर बघा प्रश्न क्रमांक 47 AU ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? AU ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? पर्याय बघा सोने, तांबे, चांदी, लोह. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोने. AU ही रासायनिक संज्ञा सोने याची आहे. सोन्याची रासायनिक संज्ञा काय आहे? तर AU हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 होमिओपॅथीचे जनक कोण होते? बघा पर्याय सॅम्युअल हेनमन, हिपोक्रेटस, मॅडेलिव यातील कोणीही नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सॅम्युअल हेनमन हे होमिओपॅथीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 49 कपाट या शब्दाचे लिंग ओळखा. कपाट या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. बघा पर्याय नपुसक लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, कर्तरी. तर उत्तर पर्याय क्रमांक 1 नपुसक लिंग. कपाट या शब्दाचे लिंग कोणते? तर नपुसक लिंग हे कपाट या शब्दाचे लिंग आहेत. प्रश्न क्रमांक 50 आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. बघा पर्याय माधव, स्वरूप, केशव, राजीव. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 राजीव. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? राजीव. पर्याय क्रमांक 4 राजीव हे आपलं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर समानार्थी शब्द यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. प्रश्न क्रमांक 51 आहे मध गोड असतो अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. मध गोड असतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. तर आपला अधोरेखित शब्द आहे गोड. गोड या शब्दाचे आपल्याला विशेषण ओळखायचे आहे. तर बघा पर्याय गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, धातुवाचक विशेषण, भाववाचक विशेषण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुणवाचक विशेषण. मध गोड आहे यातील आपल्याला मधाचा गुण दिसतो. गुण कोणता? तर गोड. तर विशेषण कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 गुणवाचक विशेषण हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ ओळखा. रमेश आंबा खात असे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. बघा पर्याय रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, साधा भूतकाळ यापैकी कोणत्याही नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रीती भूतकाळ हे आपलं बरोबर उत्तर आहे. रमेश आंबा खातो या वाक्याचा रीती भूतकाळ हा काळ आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 53 हत्ती या शब्दाचे अनेक वचन सांगा. तर हत्ती या शब्दाचे अनेक वचन काय होईल? पर्याय बघा हत्तीनी, हत्या, हत्तीस, हत्ती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हत्ती. हत्ती या शब्दाचे अनेक वचन हत्ती. प्रश्न क्रमांक 54 आहे दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पर्याय बघा विरळ, गच्च, मोकळा, भेद. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विरळ. दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? विरळ. प्रश्न क्रमांक 55 आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ सांगा. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ काय आहे? बघा पर्याय उंदराला डोंगरावर पकडणे, डोंगरावर उंदीर राहतो, कष्ट करणे, खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजेच खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. प्रश्न क्रमांक 56 आहे जहाज, पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेमधून आले आहेत? तर पर्याय आहे पोर्तुगीज, इंग्लिश, तुर्की, अरबी. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोर्तुगीज. जहाज, पिस्तूल हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून आले आहेत. नंतर बघा प्रश्न क्रमांक 57 मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? विभक्ती ओळखायची आहे आपल्याला मित्रांनो या शब्दामधली. बघा पर्याय प्रथम, द्वितीया, चतुर्थी, संबोधना. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबोधन. मित्रांनो या शब्दातील असणारी विभक्ती कोणती? तर पर्याय क्रमांक 4 संबोधन विभक्ती. प्रश्न क्रमांक 58 आहे पाठीमागून जन्मलेल्या याला खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय बघा अग्रज, अनुज, अधीर, अस्वल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुज. पाठीमागून जन्मलेला याला अनुज असे म्हणतात. नंतर बघा प्रश्न क्रमांक 59 आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय बघा पूर्ण ताब्यात जाणे, न्याहारी करणे, गावाला जाणे, मरण पावणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्ण ताब्यात जाणे हे आपलं बरोबर उत्तर आहे.
आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर पूर्ण ताब्यात जाणे. प्रश्न क्रमांक 60 आहे, पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील कर्ता कोण आहे. बघा, पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील कर्ता कोण आहे. पर्याय बघा, आरोपी, पळत, पकडले, पोलीस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पोलीस हे आपलं बरोबर उत्तर आहे. पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले वाक्यातील कर्ता कोण आहे तर पोलीस. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 आहे, खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा. शब्द दिलेले आहेत विहंग, विहग, खग, अही. तर उत्तर आहे पर्याय बघूयात आपण, खग, अही, विहंग, विहग यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अही. अही हे आपला गटात न बसणारा शब्द आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 62, दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत. पर्याय बघा, सूर्य, चंद्र, दिवस, प्रकाश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्य. दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व सूर्याची नावे आहेत. बघा प्रश्न क्रमांक 63, वा आनंदाची बातमी आहे यातील वा शब्दाची जात ओळखा. वा या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. बघा पर्याय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, कर्मणी प्रयोग, केवळ प्रयोगी अव्यय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ प्रयोगी अव्यय. वा आनंदाची बातमी आहे यातील केवळ प्रयोगी अव्यय ही शब्दाची जात आहे. जर तू आलास तर मी येईल. बघा, जर तू आलास तर मी येईल या वाक्यातील जर तर हे कोणत्या उभय आणि अव्ययाचा प्रकार आहे. पर्याय बघा, संकेतबोधक, उद्देशबोधक, स्वरूपबोधक, कारणबोधक. उत्तर पर्याय क्रमांक 1 संकेतबोधक. जर तू आलास तर मी येईल या वाक्यातील जर तर हे संकेतबोधक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 65 आहे, प्रथमा हे कोणते विशेषण आहे. बघा, प्रथमा हे कोणते विशेषण आहे. पर्याय आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रमवाचक संख्या विशेषण. प्रथमा हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. अतिशय तापट माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. बघा, अतिशय तापट माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द. तर पर्याय बघा, कळीचा नारद, कुंभकर्ण, कूपमंडूक, 11वा रुद्र. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 11वा रुद्र हे आपलं बरोबर उत्तर आहे. अतिशय तापट माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता तर पर्याय क्रमांक 4 11वा रुद्र हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 67, शुद्ध शब्द ओळखा. आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. बघा पर्याय, पुनर्जन्म, ग्रहपाठ, परीक्षा, पुनर्विवाह. तर उत्तर पर्याय क्रमांक 1 पुनर्जन्म हा आपला शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 68 आहे, श, स, श या वर्णांना काय म्हणतात. बघा, हवनी, उष्मे, अनुनासिके, कंठ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उष्मे. श, श, स या वर्णांना उष्मे वर्ण असे म्हणतात. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर अध्यक्ष कोण आहेत. सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर अध्यक्ष कोण आहेत. तर पर्याय आहेत ओम बिर्ला, अमित शहा, राहुल गांधी, राजनाथ सिंग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओम बिर्ला. सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर ओम बिर्ला हे आहेत. पर्याय क्रमांक 1 ओम बिर्ला हे आपलं बरोबर उत्तर आहे. आणि हा प्रश्न खूपच वेळा वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 70 आहे, समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही. पर्याय बघा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकोला. समृद्धी महामार्ग हा अकोला या जिल्ह्यातून जात नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही. खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही प्रश्न दिलेला आहे आपल्याला. बघा पर्याय, अग्नी, त्रिशूल, सेतू, आकाश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेतू. सेतू हा मिसाईलचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक 72, कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते. तर पर्याय आहे वर्धा, अमरावती, नाशिक, अहमदनगर.
तर कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरावती. अमरावती या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 73 आहे, नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना रिकामी जागा येथे झाला. तर कुठे झाला? पर्याय बघा, ब्रिस्बेन, बार्बाडोस, केपटाऊन, डर्बन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बार्बाडोस. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना हा बार्बाडोस येथे झाला. नेक्स्ट प्रश्न बघा, मेषपात्र म्हणजे काय? मेषपात्र म्हणजेच पर्याय आहेत कर्तबगार माणूस, सुंदर माणूस, निरुद्योगी माणूस, बावळट माणूस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बावळट माणूस. मेषपात्र म्हणजेच बावळट माणूस. मेषपात्राचा अर्थ काय होतो? तर पर्याय क्रमांक 4 बावळट माणूस. उत्तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 75 आहे, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? तर पर्याय आहे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीप मुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामसेवकाची नेमणूक आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे करतात. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66 आहे, अचूक शब्द ओळखा. आशीर्वाद हा शब्द आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत बघा. आशीर्वाद पहिल्या ह्याच्यात दुसरी विलांटी आहे, नंतर आहे आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वाद. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आशीर्वाद हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77 आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती? तर पर्याय आहेत 8, 9, 7, 11. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या ही 7 एवढीच आहे. 7 देश हे भारताच्या सरहद्दीला लागून आहेत. पर्याय क्रमांक 3 7 हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघा 7 देश कोणते? तर पाकिस्तान, दुसरा आहे चीन, 3 नंबरला आहे नेपाळ, नंतर भूतान, 5 नंबरला आहे बांगलादेश, 6 नंबरला म्यानमार आणि नंतर अफगाणिस्तान. हे 7 देश हे भारताच्या सरहद्दीला लागून असलेले देश आहेत. तर त्यांची संख्या किती? तर 7. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत भाऊ महाजन, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, आचार्य भावे. बघा प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाऊ महाजन. भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले. नंतर बघा प्रश्न क्रमांक 79, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? पर्याय आहेत वि. स. खांडेकर, आचार्य विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, त्रिभुवनदास पटेल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 80, शक्तीस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? शक्तीस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? पर्याय बघा महात्मा गांधी, इंदिरा गांधी, चरणसिंग, जवाहरलाल नेहरू. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंदिरा गांधी. शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 81 आहे, विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? तर पर्याय बघा महर्षी धोंडो केशव कर्वे, दादोबा पांडुरंग तरखडकर, पंडिता रमाबाई रानडे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 82 आहे, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? पर्याय आहे फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, करसनदास मुखर्जी. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते. नंतर बघा कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत? तर कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहे? पर्याय बघूयात, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास, संत नामदेव. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत नामदेव. संत नामदेव या संतांची पदे शिखांच्या
गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहे. नंतर बघा प्रश्न, शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय रिकामी जागा या शास्त्रज्ञांना जाते. तर कोणते शास्त्रज्ञ आहेत ते बघा. पर्याय गॅलिलिओ, मार्कोनी, आर्यभट्ट, गागाभट्ट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गॅलिलिओ. शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय हे गॅलिलिओ या शास्त्रज्ञास जाते. नंतर आहे प्रश्न क्रमांक 85, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा रिकामी जागा मिनिटे उशिरा उगवतो. तर बघा उत्तर आहे, पर्याय बघूयात, 30 मिनिट, 15 मिनिट, 50 मिनिट आणि 35 मिनिट. तर चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा उत्तर पर्याय क्रमांक 3 50 मिनिटे उशिरा उगवतो. लक्षात ठेवा, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. प्रश्न क्रमांक 86, रिकामी जागामुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते. अवकाश कशामुळे निळे दिसते? बघा पर्याय आहेत, पृथ्वीवरील वातावरणामुळे, पृथ्वीवरील पाण्यामुळे, प्रकाश परावर्तनामुळे, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पृथ्वीवरील वातावरणामुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते. नंतर बघा प्रश्न क्रमांक 87 आहे, सर्वात लहान खंड. सर्वात लहान खंड कोणता आहे? पर्याय बघा, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, अमेरिका. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वात लहान खंड आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. सर्वात लहान खंड कोणता? तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 88, सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? पर्याय आहेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुध. बुध हा ग्रह सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. कोणता? तर पर्याय क्रमांक 1 बुध. प्रश्न क्रमांक 89, तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे? तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे? पर्याय आहे बोकारो, आवडी, एर्नाकुलम, धनुष्यकोडी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आवडी. तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना हा आवडी येथे आहे. प्रश्न क्रमांक 90 आहे, अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेत सुरू झाली? पर्याय बघा, जमशेदजी टाटा, विक्रम साराभाई, डॉक्टर बाबा अब्दुल कलाम. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 विक्रम साराभाई. अंतराळ संशोधन समिती 1961 साली विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेत सुरू झाली. नेक्स्ट बघा, खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. या अगोदर पण परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर बघा पर्याय बघूयात, विश्वनाथ प्रताप सिंग, चरण सिंग, इंद्रकुमार गुजराल, नीलम संजीव रेड्डी. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीलम संजीव रेड्डी हे खालीलपैकी भारताचे पंतप्रधान नव्हते. बेकिंग पावडर म्हणजे? तर बेकिंग पावडर म्हणजे पर्याय बघा, सोडियम सल्फेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, फेरस सल्फेट. बघा बेकिंग पावडर म्हणजे सोडियम सल्फेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, फेरस सल्फेट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग पावडर म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. केमिकल फॉर्म्युला काय आहे बघा, NaHCO3 हा बेकिंग पावडरचा केमिकल फॉर्म्युला आहे. आणि याला काय म्हणतात? तर सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग पावडर म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 93 आहे, 1 मिलियन म्हणजे? 1 मिलियन म्हणजे पर्याय बघा, 100 कोटी, 1 कोटी, 10 लाख, 1 बिलियन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 लाख. 1 मिलियन म्हणजेच 10 लाख एवढे होतात. पर्याय क्रमांक 3 10 लाख हे आपलं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 94, माजलगाव धरण मातीचे कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय बघा, सिंदफणा बीड जिल्ह्यात, कापरा परभणी जिल्ह्यात, मांजरा बीड जिल्ह्यात आणि वाण औरंगाबाद जिल्ह्यात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंदफणा बीड जिल्ह्यात. माजलगाव धरण हे कोणत्या नदीवर? तर सिंदफणा या नदीवर. आणि कोणत्या जिल्ह्यात? तर बीड या जिल्ह्यात आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 95, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? पर्याय बघूयात, 98.4 फॅरेनहीट, 94.8 फॅरेनहीट,
97.5 फॅरेनहीट आणि 110 फॅरेनहीट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 98.4 फॅरेनहीट एवढे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते. नंतर प्रश्न क्रमांक 96 आहे, उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो. कारण उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो याचे कारण काय आहे? पर्याय बघा, हवा जास्त थंड असते, वातावरणाचा दाब जास्त असतो, वारे वाहतात, वातावरणाचा दाब कमी असतो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वारे वाहतात. उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण वारे वाहतात त्यामुळे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 97, खालीलपैकी 1000 सरोवरांचा देश कोणता? 1000 सरोवरांचा देश कोणता आहे? बघा पर्याय बघा, थायलंड, फिनलँड, श्रीलंका, नॉर्वे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फिनलँड. 1000 सरोवरांचा देश कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 फिनलँड हे आपलं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले आहेत? पर्याय बघा, 1 जून 2024, 1 जुलै 2024, 1 जानेवारी 2024 आणि 1 जून 2023. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जुलै 2024. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे हे 1 जुलै 2024 या रोजी करण्यात आले आहेत. प्रश्न क्रमांक 99 आहे, जे शब्द 2 किंवा 2 वाक्ये यांना जोडतात यांना रिकामी जागा असे म्हणतात. तर काय म्हणतात? पर्याय बघा, केवळ प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उभयान्वयी अव्यय. जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. नंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? तर पर्याय आहेत अभिनव बिंद्रा, सुशील कुमार, नीरज चोपडा, बजरंग पुनिया. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नीरज चोपडा. वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू हा नीरज चोपडा हा होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ओन्ली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.